नाही रे, पण हे खरे फटाके आहेत रे. काय यार, रेशमानी काय फराळ केला यार. म्हणजे ती माहेरी गेलीये पण तिचं अस्तित्व या फराळाच्या रूपात तिकडे ठेवून गेले यार. भेंडी काय फराळ आहे यार. मीना कोणाची प्रेस करताना तरी शिवी देऊ नको ना. हे बघ, प्रेस करतानाच उलट शिवी द्यावी. ती त्या माणसाला बाधत पण नाही आणि रिलेशनशिपला पण नाही बाधत. काय बोललीस मी टाळी दे. आणि काय फराळ केलायस रेश्मा. आउटस्टँडिंग. सुरू पण गेला तुम्ही खायला. अरे काय म्हणतो कैवल्य, माझी प्लेट कुठे. ठेवली बघ. हे काय फक्त शेव. हा, तुला फक्त त्याचीच गरज आहे ना. असं बोलायचं नाही त्याला. त्याला एक तर शेव करायला मिळत नाही, त्याला ऍटलीस्ट खाऊ तरी दे. तू कर. सॉरी. का ए घे रे घे. ए त्याला लाडू द्या. लाडू दाढी नाही तरी लाडू तरी द्या. माझ्यातर्फे करंजी तुझ्याकडे ठेवली आहे. हा, करंजी ठेवली इथे. तुला जेव्हा नंतर वेळ मिळेल ना तेव्हा येऊन खा. हा, ओके. गुड गुड गुड. आणि कैवल्य, तू टेन्शन घेऊ नको. हा, टेन्शन घेऊ नको तू. दाढी नसली म्हणून काय झालं, टॅलेंट आहे ना. आपण एक काम करू. ते आपले जे वॉचमन आहे ना, ते काय बोलले होते रे. अरे ते रे, म्हशीच्या हाडाने कुटलेला बकरीच्या दाढीचा लेप. बस चला. थेरपीची वेळ झाली. चला. 1 2 3 आप. काय थेरं चालली आहेत. थेरा नाही, थेरपी. असं आहे का. का ते तुझे थेरपी असतात ना, परस्पर पंपू थेरपी, जंतू थेरपी. हा, मग आमची थेरपी का नसावी. हा ना. सकाळी मी जस्ट तुला असं मस्करी म्हणून बोललो तर तू या सगळ्यांना सुपारी दिलीस का. मला दाढीवरनं चिडवायची. हा, मला हॅरास करायची. मी काय कोणाला सांगितलं नाही. उलट त्यांनीच मला समजावून सांगितलं की तुझी स्कूल घेणं किती मस्ट आहे ते. अरे पण मग हे दिवसभर केवढा त्रास देत आहेत मला. हा, आणि ठीक आहे ना, मला त्रास द्या, माझी मस्करी करा. अख्ख्या सोसायटीमध्ये जाऊन बोंबलायची काय गरज होती मला दाढी येत नाही म्हणून. सगळे हसतात माहितीये का माझ्यावर. आज तो नागावकर हसला, तो वॉचमन येता जाता हसत असतो माझ्यावर. आणि तो म्हणतो, साहब वो बकरे का लेप लगाए क्या. मला बकऱ्याचा लेप लावतोय तोंडाला. चिडतो कशाला. स्पोर्टिंग लीग आहे की जरा. अरे काय स्पोर्टिंग लीग आहे. हा, किती त्रास दिला तुम्ही मला दाढीवरनं. ठीक आहे, मी घेतो स्पोर्टिंग लीग. पण एक प्रॉमिस करा सगळे, यापुढे कोणीही या घरात माझ्या दाढीचा विषय काढणार नाही प्लीज. हो. गप्प बसा रे. यापुढे कैवल्याच्या दाढीचा विषय कोणी काढायचा नाही. त्याला दाढी नाहीच आहे, त्यामुळे त्याचा विषयही काढायचा नाही. ओके, आय प्रॉमिस. चल. बस. रेशमाचा फोन येतोय. अरे वा, ताईशी बोल. ती चांगली आहे. ती असं आमच्यासारखं नाही. हा, स्पीकर. ती चांगली आहे, तुमच्यासारखी नालायक नाहीये. हा रेश्मा बोल. कैवल्य, हा, मी ऐकलं ते खरं आहे का. काय. आशू मला म्हणाला तुला दाढी येत नाही. अरे खरंच तुला दाढी येत नाही. मला वाटायचं तू सकाळी झोपायच्या आधी दाढी करून झोपतोस. हे सांग ना, खरंच तुला दाढी येत नाही. सांग ना कैवल्य. मला दाढी येते. सोसायटी पर्यंत ठीक होतं यार, पण आता अकोल्यापर्यंत सांगितलं की मला येत नाही दाढी. का नाही येत मला दाढी.